एका जंगलामध्ये एक अत्यंत देखणं आणि रुबाबदार असं सांबर राहत होतं. त्याच्या डोक्यावरती मोठी आणि सुंदर शिंग होती. त्या शिंगांचा त्याला फार फार अभिमान होता. एके दिवशी ते सांबर नदीच्या काठावरती पाणी पिण्यासाठी आलं. शांत आणि स्वच्छ पाण्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. आपल्या भव्य आणि सुंदर शिंगांकडे पाहून ते आनंदानं हरकून गेलं आणि स्वतःशीच म्हणालं, वा, किती सुंदर आहेत माझी ही शिंग. जंगलातील कोणत्याही प्राण्याकडे इतकी आकर्षक शिंग नसतील. देवानं मला किती सुंदर रूप दिलेलं आहे. पण याच विचारात असताना काही क्षणांनी त्याची नजर ही स्वतःच्या पायांवरती गेली. बारीक आणि ओबडधोबड असे साधे पाय पाहून त्याचा चेहराच उतरला. ते नाराजीनं म्हणालं, छे, हे पाय किती कुरूप दिसतात. माझ्या सुंदर शिंगांसमोर यांना काहीच किंमत नाही. देवानं मला थोडे तरी अधिक मजबूत आणि देखणे पाय दिले असते तर किती बरं झालं असतं. सांबर आपल्या रूपाचा असा विचार करत तिथं उभा असतानाच अचानक जंगलामध्ये गोंधळ उडाला. शिकाऱ्यांचे आवाज त्याच्या कानावरती आले. धोक्याची चाहूल लागताच सांबर घाबरले. जीवाच्या आकांतानं ते भरधाव वेगानं धावू लागले. त्याचे तेज, बारीक आणि ओबडधोबड पाय विजेच्या वेगानं त्याला जंगलातून दूर घेऊन जात होते. काही वेळातच ते शिकाऱ्यांपासून बऱ्यापैकी दूर पोहोचले. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. धावताना अचानक त्याची ती सुंदर मोठी शिंग एका घनदाट काटेरी झुडपामध्ये अडकली. सांबरानं स्वतःला सोडवण्यासाठी खूप धडपड केली. ते इकडं तिकडं झटापट करू लागलं, पण शिंग ही अधिकच त्या झुडपामध्ये अडकत गेली. शिकारी जवळ आले त्या क्षणी सांबराला स्वतःची चूक उमगली. खेदानं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते मनोमन म्हणाले, किती मूर्ख होतो मी. ज्या पायांना मी कुरूप समजून नावं ठेवत होतो तेच पाय मला संकटातून वाचवण्यासाठी इतक्या वेगानं धावत होते. आणि ज्या शिंगांचा मला अभिमान वाटत होता ती सुंदर शिंग आज माझ्या संकटाचे कारण ठरलेली आहेत. पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. तात्पर्य काय तर दिसणं आणि असणं यात खूप फरक असतो. बाह्य सौंदर्यापेक्षा उपयुक्तता ही अधिक महत्त्वाची असते. जे साधं वाटतं त्याची किंमत कमी समजू नये, कारण खऱ्या संकटाच्या वेळी त्याच गोष्टी आपल्या मदतीला धावून येतात.